24 तासात जिल्ह्यात सरासरी 14 मिलीमीटर पाऊस झालाय। आजपासून किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधली ही बातमी आहे। रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त 49 मिलीमीटर पाऊस झालाय। आजही कोकणासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे असा इशारा देण्यात आलाय। कोकणात सरासरीपेक्षा 81% पाऊस कमी पडला आहे। दरम्यान पावसाचे अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अमोल कलई। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी अधूनमधून पावसाच्या तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या सरी या कोसळताना पाहायला मिळतात। काल अक्षरशः दुपारपर्यंत जोरदार पावसाच्या सरी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळत होत्या। आज गेल्या 24 तासाचा विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये 14 मिलीमीटर सरासरी इतका पाऊस झालेला आहे। तर सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरीमध्ये झालेला आहे। रत्नागिरीमध्ये जवळपास 91 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो रत्नागिरी तालुक्यामध्ये झालेला आहे असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहिलं तर काल पावसाचा जोर होता, मात्र आज सकाळपासूनच पावसाच्या तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या सरी या कोसळताना पाहायला मिळतात। 28 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला। आज देखील येलो अलर्ट आहे, मात्र पावसाच्या तुरळक सरी या रत्नागिरीमध्ये जे आहे तो कोसळताना पाहायला मिळतात। समुद्र देखील जो आहे तो खवळलेला आहे आणि लाटांचा तडाखा हा सध्या किनारपट्टी भागामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय। अमोल कलई, साम टीव्ही, रत्नागिरी।